नमस्कार. आता शेवटचा सेक्टर्स आता जीवनात सेक्टर्स खूपच असतात. ओके, त्याच्याप्रमाणे मार्केटमध्ये पण खूप सेक्टर्स आहेत. मॉल सेक्टरमध्ये ग्रोवर अँड वेल हा बघा, याचा ट्रेंड आता वरती जायचा सुरू होऊ शकतो. ओके, ग्रोवर अँड वेल हे ॲक्च्युली इंजिनिअरिंग गुड्सची कंपनी आहे आणि त्यांचा एक मॉल आहे मुंबईला कांदिवलीला. सो मे बी दॅट इज स्टील एट 82. सो थिंक अबाउट इट. त्यानंतर बँक्स, जो बचुका दिला आहे RBIने, त्याच्यामुळे सगळ्या बँका आता वरती जातील. ज्या बँका बुक व्हॅल्यूचे पण खाली कोट होतात त्या आता वरती जायला सुरुवात होईल आणि ऑब्व्हियसली विल गेट गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. गुड अमाऊंट म्हणजे 50%, 100% होऊ शकतं पुढच्या 1 वर्षामध्ये. आणि तुमच्या एक्सपर्टला विचारून असं सगळं करा. ओके, हा चॅनल एज्युकेशन पर्पजसाठी आहे. त्यानंतर एज्युकेशन, वेस्ट कोस्ट पेपर, पदमजी पेपर, ओके, पेपर कंपन्या, स्टेशनरी कंपन्या, ITC आणि नवनीत एज्युकेशन. त्याच्यानंतर इन्फ्रामध्ये आपण सारखे बाहेर जात असतो. IRB इन्फ्राला टॉल देत असतो. IRB इन्फ्रा कंपनी आहे. यू कॅन स्टील थिंक ऑफ बाईंग इट. अजूनही तो वरती गेलेला नाही आहे. त्यानंतर आपलं फुटवेअर बिल असतं, राईट. दर 4 महिन्याला आपण चप्पल बदलतो, बूट बदलतो, किंवा वर्षामध्ये तर करतो. रिलॅक्सो आहे, बाटा आहे, मिर्झा इंटरनॅशनल आहे. नंतर आपल्याला गॅस कुकिंगला लागतो, त्याच्यासाठी MNGL आहे, इंद्रप्रस्थ गॅस आहे. ओके, गेल आहे. LPG सिलेंडरसाठी IOCL, BPCL, पेट्रोल. या फर्निचरसाठी नीलकमल आहे. नीलकमल आपल्याला ॲट होम वगैरे जे फर्निचर तिथे आपण जातो. इनरवेअर्स आहेत, त्याच्यामध्ये रुपायन कंपनी. ही कंपनी बसलीच आहे गेले 2 वर्ष जवळजवळ. वर्थ लुकिंग ॲट इट. डॉलर इंडस्ट्रीज, पेज इंडस्ट्रीज, VIP क्लोथिंग, लिकर, या वीकेंड पार्टीजमध्ये GM ब्रेवरीज, सोम डिस्टिलरीज, युनायटेड ब्रेवरीज, युनायटेड स्पिरिट्स, आणि 10-15 कंपन्या आहेत. ओके, त्यातलं तुम्ही बघा रिटर्न ऑन ॲसेट, रिटर्न ऑन इक्विटीज कुठलं चांगलं आहे, डिव्हिडंड पेइंग कुठली आहे. सगळ्याच लिकर कंपन्या टिपिकली मार्केटवरती जातात तशावरती जातात. लॉजिस्टिक्स आहे, कुरिअर, व्यारेल लॉजिस्टिक्स, JDL. ओके, ही अजूनही 65 रुपयाला पडली आहे. पडिक कंपनी आहे. पडिक कंपन्या इग्नोर्ड शेअर्स आहेत ना, त्याच्यापैकी JDL आहे. आय डोंट नो व्हाय इट इज इग्नोर्ड. त्यानंतर पॅकेजिंग कंपनीज, सगळ्याला कुठलंही आपण आयटम मागवला की पॅकेजिंग असतं. प्लास्टिक, पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन, कॉस्मो फिल्म्स, HUH. नंतर माउथवेअर, कोलगेट, पतंजली, रिअल इस्टेट, लोधा, ओबेरॉय, कोलते पाटील. या बझुकामुळे RBIच्या रिअल इस्टेट कंपन्या पण त्यांना पण पंख लागलेत. टी कॉफीमध्ये टाटा कॉफी, गुडरेक, आपण सारख्या टी कॉफी लोकांना एंटरटेन करत असतो. स्वतःला सगळ्या बाहेर सवयीमध्ये टी कॉफी आहे. ओके, सो या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर तुमचा पुढचा जो अजून 1 महिना या हा जो एक्सपेन्सेस आहे महिन्याचा, तो 1 ते 2 महिन्याचा वर्षातनं, दॅट मीन्स टिपिकली 15% तरी सबसिडाईज होऊ शकतो. या वाय नॉट. ओके, एव्हरी पेनी सेव्ड, कन्वर्ट दॅट इन टू मनी जनरेटिंग ॲसेट. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, सेव्ह करा. आधी सेव्हिंगची हॅबिट लावा, त्याच्यामुळे मग सगळंच तुम्ही खर्च सबसिडाईज करू शकता थ्रू इन्व्हेस्टमेंट. बघा पडते का, एक्सपर्टला विचारा आणि ॲक्शन घ्या. ओके, थँक्यू सो मच.